नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत. काव्य ही पार्थवर रागवते आणि पार्थला बोलते, तुम्हाला मनातलं सगळं ओळखता येतं ना, मग तुम्ही आता का ओळखलं नाही की मनामध्ये म्हटलं आहे की मला हे लग्न टिकवायचं आहे पार्थ देशमुख. आता मला तुम्ही खूप आवडू लागला आहात. आणि तेव्हा काव्य आणि पार्थ दोघे एकमेकांकडे पाहू लागतात. त्यानंतर आपण पाहतो काव्य ही आपल्या घरातला पार्थ व तिच्या लग्नाचा फोटो काढते आणि पार्थला बोलते, मिस्टर देशमुख आता फोटो बदलायला हवा. आता घरामध्ये आपल्या दोघांचा एकत्रित हसरा फोटो लावायला हवा. तेव्हा पार्थ देखील काव्याकडे प्रेमाने पाहू लागतो आणि तिला बोलतो, हा फोटो या रूममध्ये नको आहे. तर त्या रूममध्ये हसरा फोटो लावण्यापासूनचा प्रवास माझ्या मांजरीनं पूर्ण केला आहे, असे बोलून तो तिचा गाल ओढतो आणि तेव्हा दोघीही एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागतात. तर तिकडे आपण पाहतो नंदिनी ही जीवाकडे त्याने दिलेली साडी घेऊन जाते आणि जीवा हा तिला बोलतो, ही तर तीच साडी आहे जी मी तुला माझी पहिली पगाराच्या वेळेस घेतली होती. तेव्हा नंदिनी बोलते, हो. आणि जीवा बोलतो, तुला मी घेतलेली साडी भलतीच आवडलेली दिसते. त्यावेळेस नंदिनी स्वतःशीच बोलते, हो जीवा देशमुख, फक्त मला साडीच नाही आवडली तर तुम्ही देखील आवडला आहात. पार्टी झाल्यानंतर मी तुम्हाला माझ्या मनातले सर्व काही बोलणार आहे. तेव्हा दोघे एकमेकांकडे प्रेमाने पाहू लागतात. तर आता पुढे येणाऱ्या भागामध्ये पार्टीमध्ये वसुंधरा आणि रम्या काय तमाशा करणार हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या सर्व अपडेट्स बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.